आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून चालला पोलीस स्टेशन. असा बाप तुझा उभा असतो. बापाच्या पाठीमागे तुझी आई अशी उभी आहे आणि पोलीस स्टेशनची जमीन सगळी अश्रूने भिजवलेली आहे. बापाचा शर्ट भिजलाय, आईचा पदर भिजलाय. बाप पोलिसांना सांगतो, साहेब काय वाटेल ते करा, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, कॉलेजला म्हणून गेली, माझी पोरगीच घरी परत आली नाही. साहेब सगळं विकलं हो, घाण ठेवलं, पण माझ्या लेकीला मी सीए केलं, माझ्या लेकीला मी डेंटिस्ट केलं, माझ्या लेकीला मी शिक्षक केलं आणि माझी लेक माझ्याच तोंडावर चुकून गेली. हो काय मी चुकलो असेल हो साहेब, मी काय चुकलो असेल, माझ्या लेकीला शोधून काढा. हे पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणता नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षांना मोठा झाला, मावाडा गांजाडा, स्वतःच्या अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही असला कोणतरी येतो तुझ्याशी गोडगोड काय बोलतो, चार हे खोटं नाटक तुझ्या समोर काय करतो, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो, प्रेमाचे फास काय फेकतो, तुला त्यात अडकवतो आणि 20 वर्षाच्या आई बापाने तुला तळहाताच्या फोडासारखा चावला. त्या आई बापाच्या तोंडावर पच करून चुकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का? हे प्रेम आहे का? प्रेमाच्या विरोधात नाही बा. आणि हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतं हे प्रेम आहे का? जे प्रेम तुला विकतं बाजारात हे प्रेम आहे का पोरी? हे प्रेम आहे का? यासाठी माझ्या महावीरांनी तुला ताकद दिली होती का? यासाठी माझ्या बुद्धाने तुला ताकद दिली होती का? कशासाठी दिली होती सांग? आला तसा कुठला पुत्र तर त्याच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद तुझ्या मनगडामध्ये आहे पोरी. त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात फसून स्वतःच्या शरीराचं तुकडं करून घ्यायचं नाही बघ. आणि आई बाप पोलीस स्टेशनला येतो तेव्हा बाप सांगत असतो, दीदी घरला चल, घरला चल माझ्या बाळा, चांगलं पोरग बघूया. हे पोरग व्यसनी आहे, हे पोरग चांगलं नाही दीदी, व्यसनी आहे, चल घरला चल.